नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज डेली रुटीन दाखवताना थोडंसं तुम्हाला मोटिवेट करते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नुसता प्ले करून ऐकलात तरीही चालेल. न बघता तुम्ही एखादं जर काम करत असाल, कुठची जेवण बनवत असाल, काही काम करत असाल तर मोबाईल साईडला ठेवून हा व्हिडिओ फक्त नुसता ऐकला तरीही चालेल. कारण आज थोडंसं माझ्या मैत्रिणींना मी माझ्या शब्दातून मोटिवेट करते. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी काही चुका केल्या तर असतीलच, पण त्यासाठी स्वतःला दोष न देता त्यातून चांगलं काहीतरी घेऊन पुढे जाणं म्हणजेच आयुष्य. आपण कोणाला तरी कधी हर्ट केलं असेल, कधी दुखावलं असेल, एखाद्या नात्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि मग आपल्याला असं वाटत असेल की मी का असं केलं, थोडा विचार करून बोलले असते तर बरं झालं असतं, किंवा मी या नात्याला एवढं महत्त्व का दिलं, कारण समोरून तर मला तेवढं महत्त्व दिलंच जात नाही आहे. तर मग मला वाटतं आपण आपल्या या चुकांना आपला दुश्मन नाही तर आपला गुरु समजला पाहिजे. कारण जी गोष्ट एखादं पुस्तक आपल्याला शिकू शकत नाही तेच आपण आपल्या चुकांमधून शिकतो. माझ्या आयुष्यात मी सगळ्यात जास्त माझ्या चुकांमधून शिकत गेले. कधी थांबायचं, कधी बोलायचं आणि कधी समोरच्याला माफ करायचं आणि कधी पुढे जायचं. म्हणून तुम्ही पण कधी कधी काही चुकीचं केलं असेल तर स्वतःला माफ करा आणि पुढे जा. झाडं लावताना आपण हा विचार करायचा नाही की त्याला फळं येतील, फुलं येतील, फक्त ते लावून मोकळं व्हायचं. कधीकधी आपण अशी कामं करतो ज्याचा रिझल्ट आपल्याला लगेच मिळत नाही. जसं की मुलांना चांगले संस्कार देणं, घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार करणं, किंवा स्वतःला वेळ देणं, स्वतःसाठी काहीतरी करणं, एखादी नवीन कला शिकणं. या कामाचं कधीच कोणाकडून लगेच कौतुक होत नाही, लाईक कोण करत नाही किंवा आपल्याला प्रोत्साहनही दिलं जात नाही. पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण एखादी बी रुजत घातली तर ती रुजून यायला पण थोडा वेळ लागेल. म्हणून तुम्ही पण जर एखादं असं काम करत असाल तर त्याचा रिझल्ट लगेच दिसत नसला तरी ती हिंमत हारायची नाही. आपल्या कामात आपलं सातत्य चालू ठेवायचं. एक दिवस तुम्हाला चांगला रिझल्ट नक्कीच मिळेल. दुसरी गोष्ट अशी जी मला खास करून माझ्यासारख्या हाऊसवाईफ स्त्रियांना सांगायची ती म्हणजे, जर आपल्याला बरं नसेल तर लगेच आपण कामाला जुंपून घ्यायचं नाही. थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचा, थोडा आराम करायचा. आपल्याला असं वाटतं की मी जर आजारी पडले आणि मी जर काम केलं नाही तर मग माझ्या मुलांना जेवायला कोण देईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कोण आवरणार, मुलांचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, त्याचं जेवण, हे सगळं कोण करेल, ते तर माझंच कर्तव्य आहे, मलाच करायला पाहिजे. पण असं नाही. आपण जर आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष केला आणि जर आपण जास्त आजारी पडलो तर मग ही गोष्ट कोण करणार. तेव्हा आत्ताच थोडंसं थांबून, त्यांना सांगून, त्यांच्याकडून वेळ घेऊन आपण स्वतःलाही तेवढंच जपलं पाहिजे. मला वाटतं आपण जेव्हा देवासमोर उभं राहून प्रार्थना करतो तेव्हा स्वतः आधी आपण आपल्या कुटुंबासाठीच जास्त मागतो. तेव्हा कधी आपण असा विचार करतो का मी माझ्या स्वतःसाठी काय मागितलं नाही ना. मग त्यावेळेला जर आपण स्वतःसाठी जर चांगलं आयुष्य आणि चांगलं आरोग्य मागितलं तर आपण आपल्या घरच्यांनाही चांगलं खुश ठेवू शकतो, त्यांचं सगळं करू शकतो. म्हणून आधी स्वतः आपण आपली काळजी घेतली पाहिजे, मग घरच्यांची काळजी घ्यायला आपण आहोतच की सक्षम. आणि बऱ्याच ठिकाणी मी असं ऑब्झर्व केलं आहे की एखाद्या स्त्रीला स्वतःलाच सगळं करायचं असतं. म्हणजे घरातलं काम असो किंवा बाहेर जाऊन मार्केटमधून सामान आणणं असो, भाजी आणणं असो, किंवा मग मुलांच्या आयुष्याचे काही निर्णय घेणं असो, तिला सगळं स्वतःलाच करायचं असतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी करते तेच बरोबर आहे आणि मग दुसऱ्याने कोणी केलं तर त्याच्यामध्ये परफेक्शन नसेल, माझं काम सगळं परफेक्शनचं असतं. पण मला काय वाटतं, जर तुम्हाला असं वाटत असेल आणि तुम्ही करतही असाल परफेक्शनने सगळ्या गोष्टी, पण ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला लोड तर येतच असेल ना, मग तो मानसिक असेल किंवा शारीरिक असेल, थकायला तर होतच असेल ना, मग परफेक्शनच्या मागे का लागायचं. आपल्या घरात अजूनही माणसं आहेत, त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी देऊन आपणही स्वतःला थोडासा वेळ द्यावा ना, जेणेकरून आपल्या शारीरिक आणि मानसिक जो आपल्याला थकवा येत असेल ना तर तो कमी होईल आणि आपणही थोडं टेन्शन फ्री राहू, मस्त आनंदाने जगू. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शनची काहीच कमी नाही आहे मला वाटतं. आणि एक गोष्ट जी मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आहे, आयुष्य जगत असताना कोण तुमच्याबद्दल काय विचार करतं आहे याचा जास्त विचार करत नाही बसायचं. आपल्याला कोणी जज करतं आहे म्हणजे गप्प बसलो तर घमंडी समजेल, किंवा एखादा निर्णय घेतला तर त्यांना तो चुकीचा वाटेल, किंवा आपण केलेलं काम म्हणजे त्यांच्या दृष्टीने तेवढं महत्त्वाचं नसेलही किंवा चुकीचं असेल. मग आपल्या डोक्यात पण तसेच विचार येतात की खरंच मी घमंडी दिसते का, खरंच माझा निर्णय चुकीचा होता का, खरंच आपण काही चुकीचं वागतोय का. पण मला वाटतं प्रत्येकाचा आपल्याकडे बघण्याचा एक चष्मा असतो आणि ते त्याच चष्म्याने आपल्याला बघतात आणि आपण काही त्यांचा तो चष्मा बदलू शकत नाही. आपण जर त्या सगळ्यांना सांगत बसलो तर स्वतःची मानसिक शांती आणि एनर्जी गमावून बसू.
तुम्हाला स्वतःला वाटतंय ना की तुम्ही योग्य आहात, तुमचं मन साफ आहे, तुमच्या कुठल्याच कृतीमुळे कोणाला काही त्रास होत नसेल, तर कोणाला काहीही सांगत बसायची किंवा विचार करण्याची काही गरज नाही. आता मी पण हळूहळू शिकते. ज्यांना जे समजायचं असेल ते नक्कीच समजून घेतील आणि ज्यांना वाईट बोलायचं असेल, आपल्याला काही चुकीचं समजायचं असेल, ते आपण कसंही वागलो तरी ते लोक आपल्याला चुकीचंच समजणार. त्यामुळे जास्त लोकांचा विचार करायचा नाही. आपलं आयुष्य आनंदाने जगायचं आणि नेहमी हेल्दी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि नवीन काहीतरी शिकत राहायचं, काहीतरी एनर्जेटिक करायचं, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला आपल्या कृतीचा किंवा कुठल्याही वागण्याचा पश्चाताप होणार नाही. आता हे सर्व जे मी बोलले आहे ना, तर ते सर्व मीही कृतीतून माझ्या चुकांमधून शिकत हळूहळू माझे जे अनुभव आहेत ना, तेच तुमच्याबरोबर मी शेअर केले आहेत. तर यातून तुम्हाला काही आवडलं का? माझे विचार आवडले का? किंवा काही माझ्यातलं काही बोलणं आवडलं का? किंवा मी जी गोष्ट सांगितली ती चुकीची आहे की बरोबर, हे काय वाटतं? जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट वाचायला आणि तुमची मतं ऐकायला मला नक्कीच आवडेल. आणि मी माझं डेली रुटीन जे सध्या दाखवते, शेअर करते, ते जरी मला कोणी सध्या कमेंट करून सांगितलं नाही तरी माझ्या चॅनलवर एक 60 ते 70% महिला व्हिडिओ बघतात, हे यूट्यूबच्या ॲनालिटिकमध्ये मला समजतं. त्यामुळे मी जो हा निर्णय घेतला आहे ना डेली व्लॉगिंगचा, तो मला वाटतं योग्यच आहे. आणि मी स्वतःला हाऊसवाईफ म्हणून एक्सेप्ट केलं आहे. माझ्या मुलांना वेळ देणं, त्यांचं चांगलं करिअर करणं, त्यांच्या शिक्षणावर चांगलं लक्ष देणं, त्यांचं योग्य संगोपन करणं ही माझी सध्याची प्रायोरिटी आहे. आणि म्हणूनच हे करता करता मी माझं डेली लाईफस्टाईल तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या इतर मैत्रिणींनाही शेअर करू शकता. आता माझ्या घरी स्वामींची एक मूर्ती आहे आणि दर गुरुवारी माझे मिस्टर त्यांना चाफ्याची छान अशी फुलं घेऊन येतात. तर तीच फुलं मी स्वामींपाशी वाहिली, त्यांना नमस्कार केला मनापासून आणि मी जे काही काम करते त्यात मला यश द्या अशी स्वामींपाशी प्रार्थना केली. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या.